आज आमच्या ह्या कुंभारखाणी गावात जो उपक्रम चालू आहे, सार्वजनिक उपक्रम, हे आमचे तरुण सगळी जी मंडळी आहेत, प्रामुख्याने सुमित मिरगल आहे, रामदासभाई आहेत, ह्यांनी जी कल्पना मांडली त्याला आज जो उत्स्फूर्त जो काय प्रतिसाद मिळाला आहे, गावातली जर ठिकठिकाणी 5-6 ठिकाणी कामं चालू आहेत प्रत्येक वाडीवाडीतनं, आणि त्याला जो उत्स्फूर्त जो प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. आणि प्रामुख्याने जी सार्वजनिक ज्या अडचणी आहेत, रस्त्याला जे खड्डे पडलेले आहेत, रस्त्यावर ज्या झाडी आलेल्या आहेत त्या दूर व्हाव्या. विजेचा खोळंबा होतो सणासुदीला, तो दूर व्हावा म्हणून त्याच्यावर ज्या काय झाडं वेली पोलावर आलेत, ह्या सगळ्या जो आता जो उपक्रम चालू आहे हा स्वनिधीतनं आणि वैयक्तिक असा चालू आहे. शासनाचा किंवा ह्याचा कुठेही आम्ही ह्याच्यातनं अजून मदत घेतलेली नाही आहे. मला सांगावं असं वाटतं की हा जो आज बऱ्याच वर्षानंतर जो प्रथमच जो कार्यक्रम चालू आहे हा निरंतर चालू राहावा. ह्या तरुण वर्गाने ही जे काय आता जे काय कामं चालू केली आहेत त्याला येणाऱ्या अडीअडचणीला आम्ही सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन दूर करणार आहोत. आणि भविष्यात ह्या गावाला जे काय अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहू. त्यासाठी कुठल्याही शासन दरबारी काय पाठपुरावा असेल तो करू. तो नाही झाला तरी आम्हाला जो सर्वतोपरी जे काय शक्य असेल ते आम्ही करू. आणि ह्या आमच्या सुमित मिरगलला आमच्या शुभेच्छा आहेत. आणि अशाच तरुणांनी सगळ्यांनी एकत्र राहू देत आणि गावाचा विकास घडू देत हीच माझी सदिच्छा. यापूर्वी ग्रामस्थ आपण एकत्र येण्याची कामं केल्याची थोडी माहिती द्या. ह्यापूर्वी एकत्र असा गाव म्हणजे प्रामुख्याने सणासुदीला म्हणा किंवा सुखदुःखाला आलेला, पण अशा सार्वजनिक ज्या अडीअडचणी होत्या त्या सुमित आल्यामुळं बऱ्याचशा लोकांच्या निदर्शनात आल्या. त्यांनी पुढाकार घेतला आणि त्या आम्ही आता सोडवायचा प्रयत्न केला. हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे, पण भविष्यात ह्यात नक्की जास्तीत जास्त सुधारणा होतील. ज्या काय कमी आज आम्हाला काय गोष्टी कमी वाटत आहेत त्या पुढे आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. आज जे आपण गावामध्ये सामाजिक काम करत आहात ते प्रत्यक्षात पाहायला गेले तर शासनाकडून होणं अपेक्षित आहे. मग असं काय घडलं की ते तुम्ही स्वतः ग्रामस्थांनी हातात काम घेतलंय? मग आता काय कोणाचं नाव घेता येत नाही, पण आम्ही म्हणायचं आमचे प्रयत्न शासन दरबारी कदाचित कमी पडले असतील. आम्ही प्रयत्न केले ना असे नाही. आमच्या भाईंनी तर भरपूर प्रयत्न केले. आम्ही 10-12 वेळा आम्ही ते ज्या डिपार्टमेंटला जायचं होतं तिथे गेलो, पण त्यात आम्हाला यश आलं नाही. तो प्रयत्न आम्ही चालूच ठेवणार आहे. पण किती दुसऱ्यावर अवलंबून न राहता ह्या तरुण लोकांनी म्हटले मग चला आपण सुरुवात करूया. ती आज सुरुवात झाली आहे. ती सुरुवात झाली आहे. त्यात काय कमी असेल तर ह्याच्या पुढे भविष्यात त्या सुधारणा होतील आणि अशीच आमची एकी राहून ज्या काय गावाच्या अडचणी असतील त्या आम्ही सोडवायच्या. आम्ही जरी सरकारी नोकरीनिमित्त जरी बाहेर असलो तरी सुद्धा या गावामध्ये आमचे जिथून आपण बाहेर गेलो किंवा जिथून आपली प्रगती झाली त्या गावाचं आपण काही ना काहीतरी देणं लागतो. आणि या भावनेतून सर्व तरुण मंडळी असतील किंवा सर्व वयोवृद्ध असतील हे ज्यावेळी एखाद्या विधायक कामासाठी एकत्र येतात त्यावेळी सगळ्यांनी आपण एकत्र येऊन आपला विकास आपण कसा करावा किंवा शासनाच्या योजना असतील आणि त्याच्यात आपलं सहकार्य असेल या माध्यमातून आपण सर्वजण या संपूर्ण गाव हा एकत्र आलेला आहे. असाच मागच्या वेळी मे महिन्यामध्ये सुद्धा सुमित मिरगल यांच्या माध्यमातून आपण मोठे एक कुंभारखाणी खुर्द प्रीमियर लीग म्हणजे KPL त्या माध्यमातून सर्व जवळजवळ 200 ते 250 तरुण एकत्र येऊन ती क्रिकेट स्पर्धा, गावचीच क्रिकेट स्पर्धा आणि गावच्या माध्यमातूनच ती मोठी भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आपण या ठिकाणी घेतली होती. आणि तिथंच संकल्प आपण केला होता की ह्या सगळ्या तरुणाईचा उपयोग आपण गावच्या विकासासाठी आणि विधायक कामासाठी करून घेऊया. आणि तोच पुन्हा आजच्या 15 ऑगस्टच्या दिवसाच्या निमित्तानं आपण हा जो उपक्रम राबवलेला आहे. खरं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे ह्या आमच्या गावाला श्रमदानाची फार पूर्वीपासूनची परंपरा आहे. म्हणजे पूर्वीचे जे जुने लोक होते त्यांनी हे सगळे रस्ते आहेत हे सगळे रस्ते स्वकष्टातून केलेले आहेत, श्रमदानातून केले आहेत. आणि त्यांनी जो पायंडा घालून दिलेला आहे आम्हाला जुन्या लोकांनी, तो सुद्धा त्यांची परंपरा आपण पुढे विकासाच्या त्यांचा जो मार्ग होता तो सुद्धा आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. याच्यामध्ये सुमित मिरगल यांचे आजोबा सुद्धा सरपंच होते, माझे वडील VS गमरे सुद्धा सरपंच होते. अन्य जी जुनी जाणती लोक होती त्यांनी जो आदर्श घालून दिलेला आहे तो आपण पुढे नेणार आहोत. आणि या गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी हातभार लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांना सामावून घेतलेला आहे. आणि आज जे गावात उपक्रम राबवला त्याविषयी माहिती सांगा. आजचा जो कार्यक्रम आमच्या तरुण वर्गानं जो राबवलेला आहे तो अत्यंत चांगल्या रीतीने राबवलेला आहे. एकत्रित मुंबई येथे चिपळूणपासून जे तरुण वर्ग इथं आलेला आहे आम्ही ग्रामस्थांनी त्याला सहकार्य सगळ्या गोष्टीत केलेला आहे आणि चांगला उपक्रम त्यांनी योजलेला आहे. असाच पुढे त्यांनी करावा. ह्याच्या आधी 25ला मॅच भरला नव्हत्या तरुण वर्गाच्या गावातल्या, त्या चांगल्या उत्कृष्ट तऱ्हेने पार पाडलेल्या आहेत. आणि ह्यापुढे असाच विकास त्यांनी चालू ठेवावा. शेवाली ते वाघजाई देवी मंदिर हा रस्ता खराब झालेला आहे. या लोकांनी आता एक आमचा तरुण वर्ग 2-2 हजार रुपये खर्च करून इथे आलेला आहे
आम्ही पण गावातल्या लोकांनी ते सहकार्य केलेलं आहे आणि असा प्रतिसाद सगळ्यांनीच करायचा आहे या तरुण वर्गाला आणि आपल्या गावाचा विकास साधायचा आहे. आपल्या गावच्या विकासात शासनाकडून कितपत तुम्हाला सहकार्य मिळतं? शासनाकडून अजून काही आजपर्यंत अजून तसा काय नाही पाहिजे तसं आम्हाला, कारण अजून काय आमचा एकत्रितपणा नव्हता, पण ह्या वर्षी एकत्रितपणा आम्हाला चांगला संघटितपणा दिसलेला आहे. असंच आमच्या तरुण वर्गाने संघटितपणा आणावा आणि पुढचा विकास शासनाकडून करून घ्यावा. भविष्यात असं तुम्ही ग्रामस्थ एकत्र येऊन कोणतं अजून काम आयोजित करणार आहात का? हो, आमची आहे ना इच्छा करायची. अजून काय बारीक सारी कामे आमच्या आहेत ते आम्ही करून घेऊ एकत्रितपणे जे होतील ती, आणि करतायत इथले तरुण ग्रामस्थ चांगला उपक्रम राबवतात आता 2 वर्ष. असाच पुढे राबवा आणि या रस्त्याचा विकास करून रस्ता व्यवस्थित करून घ्यावा. पहिला रस्त्याचा प्रॉब्लेम आहे आमचा, जाण्या येणं पण इथून हायवेला बराच किलोमीटर अंतर आहे, इथून 10-15 किलोमीटरचं अंतर आहे. तेव्हा सुविधा अशी काहीच नाही आमच्या वर्गात. गावच्या विकास कामात मुंबईकर चाकरमान्यांचं कितपत सहकार्य असतं? भरपूर सहकार्य केलं, 80-90% त्यांचं मुंबई चिपळूणचं सहकार्य आहे इथे. आज गावामध्ये स्वच्छता मोहीम वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलाय, काय सांगाल त्याला? मंडळी नमस्कार. आज या ठिकाणी 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज कुंभारखणी खुर्द गावामध्ये स्वच्छता मोहीम आणि वृक्षारोपण असा कार्यक्रम आमच्या आदरणीय सुमितजी मिरगल यांच्या नेतृत्वाखाली आज ग्रामस्थ मंडळानं आयोजित केलेला आहे. सर्व मंडळ आज या ठिकाणी आलेले आहे आणि या गावामध्ये भोजनेवाडी, गावनवाडी, खडकेवाडी, गडगेवाडी, हळदवाडी, चाफेवाडी, बौद्धवाडी अशा वाडींचा या गावामध्ये समावेश आहे. आणि या वाडीतील सर्व मुंबईपासून चिपळूणपासून सर्व मंडळी आज या ठिकाणी राहणारे सर्व रहिवासी आज या ठिकाणी या कामामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आज या ठिकाणी चांगल्या जोराने काम चालू आहे. यामध्ये आज आमचे रामदासभाई भोजने आलेले आहेत, सुभाष साहेब भोजने, मनोज भोजने, रघुनाथ माटे, रमेश भोजने आणि अनेक मंडळी आज मानेवाडीचे देखील आपले प्रमोद भोजने या ठिकाणी आलेले आहेत. हे सर्व मंडळी आज या ठिकाणी प्रमोद माने. नमस्कार मंडळी, मी प्रमोद बलिराम माने, कुंभारखणी खुर्द, मानेवाडी रहिवासी, मुंबईवरून इथे आलेला आहे या आपल्या रस्त्याच्या संदर्भात कामास्तव. आणि इथे आम्ही 6 प्रकारचे ग्रुप केलेले आहेत. एक गावनवाडी ते भाराडीन मंदिर, पांडू टेलर ते भाराडीन मंदिर, बौद्धड संभाशेठ महाडिक ते भाराडीन मंदिर, त्यानंतर संभाशेठ ते पांडू टेलर असे 6 ग्रुप तयार केलेले आहेत. वायरमॅनचे पण एक ग्रुप तयार केलेला आहे. तेही सुद्धा वायरीला झाडं वडे कुठे लागत आहे तेही सुद्धा कटिंगची कामं चालू आहेत. अशा प्रकारे आता हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. सर्वांच्या ग्रामस्थांच्या वतीने हा सर्व कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. धन्यवाद. माझं गाव ही माझी जबाबदारी ही संकल्पना सुमितने प्रथम सगळ्यांसमोर मांडली आणि तीच घेऊन आम्ही पुढे जातोय. गव्हर्नमेंट त्यांचं काम करेल ते ऑफकोर्स करतायत आणि ज्या पद्धतीने त्यांचं करण्याचं आहे ते होत जाईल, कारण ते कागदोपत्री असतं त्यांचं. बट आज माझ्या कुटुंबाला जो कुंभारखणी खुर्द आहे त्याच्यासाठी लागणारी जी काही गरज आहे किंवा ती आज आम्ही जे एक प्रकारचे म्हणतो नवतरुण आहोत किंवा काही पुढे जाऊन करण्याची आमची इच्छा आहे, तर ते आम्ही प्रयत्नाने करून दाखवतो की हे आम्ही एकत्र जर आलो ॲज अ कुंभारखणी गाव, जसे आमच्या 8 वाड्या आहेत त्या सगळ्या जर एकत्र आले आणि ज्या पद्धतीने जर आज प्रथम हे छोटं रोपट आहे आणि असंच हे वटवृक्ष मोठं झालं तर ह्या गावाचा कायापालट झाल्याशिवाय दुसरं काही दिसणार नाही. आणि ऑफकोर्स येणाऱ्या पुढच्या अजून पण ज्या आपले स्वातंत्र्य ह्याचा हे असेल दिवस असतील तेव्हा नवीन उपक्रम मांडले जातील. मुंबईकर मंडळी आणि चाकरमान्यांचं गावच्या सामाजिक कार्यात योगदान कसं असतं? 100% असतं. फक्त तो ताळमेळ मिळणं फार जरुरी असतं, कारण मुंबईचा चाकरमानी हा नेहमी धावत्या ह्याच्यावरती असतो, त्यामुळे त्याला तो टाइम किंवा तो स्पेस देणं जरुरी असतो. तो गावाच्या मंडळाने दिला तर डेफिनेटली तो चांगल्या पद्धतीने समतोल मांडून पुढे विकास करता येईल. थँक्यू. ॲक्च्युली यावर्षी आम्ही पहिल्यांदाच हा असा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतोय. सर्व मुंबईकर मंडळी, चाकरमानी, गावचे, चिपळूणचे लोक, बरेच ठिकाणून लोक आलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणून शहरातून लोक आलेत. मुळात आमच्या इथे गावात वस्ती कमी, त्याचप्रमाणे सगळे लोक नोकरी निमित्त बाहेर गेले असल्यामुळे गावाचा विकास हा अतिशय खूपच म्हणजे झालेलाच नाही आतापर्यंत. एक प्रकारे हा गाव अतिशय दुर्लक्षितच राहिला होता आतापर्यंत. पण यावर्षी 2026 पासून आमचे तरुण सगळे मित्रमंडळी आहेत,
त्यांनी मुंबईपासून इथपर्यंत सर्वांनी एक विचाराने असा विचार केला की आपण पहिला उपक्रम राबवूया की स्वच्छता ग्राम स्वच्छता अभियान. त्याच्यानंतर एक रस्ते रिपेअर करणं, रस्ते करून घेणं शासनाकडनं. त्याचप्रमाणे गावामध्ये ग्रामपंचायतच्या लेवलला अशी कामं आतापर्यंत झालेली नाही आहेत, जी कामं आता करून घ्यायची अशी आमची सर्वांची एक इच्छा आहे. त्याचप्रमाणे आमच्याकडे शुद्ध पाण्याचे स्वच्छ साठे आहेत, ते पण दुर्लक्षित राहिलेले आहेत, त्याप्रमाणे ते पण आम्हाला व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. अशी अनेक कामं आमच्या ग्रामपंचायतच्या मार्फत किंवा आमच्या तरुण मित्रमंडळांच्या मार्फत करायचे आहेत. अशीच आमची एकोपा जर असेल तर आमची कामं सर्व चांगली होऊ शकतात. आणि त्याचप्रमाणे आम्हाला शासनाने पण याच्यामध्ये आम्हाला खूप सहकार्य करावं अशी आमची अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे आम्ही सर्व लोक इथे येऊन जे काम करतोय, प्रत्येकजण सर्व उच्च शिक्षित आहेत, असं कोण आता अशिक्षित राहिलेलं नाही. त्यामुळे ते लोक स्वतःहून योगदान जर देत आहेत तर आम्हाला वाटतं शासनाने पण आमच्याकडे लक्ष देऊन आमची कामांना आम्ही जे करतोय त्यांना आम्हाला सहकार्य करावं अशी आमची खूप माफक इच्छा आहे. आज सकाळपासून जो हा तरुण वर्ग या गावामधून जी काही साफसफाई आणि झाडेतोडी किंवा इलेक्ट्रिकच्या याच्यावरून जे काही कामाला त्यांनी सुरुवात केली, खूप चांगलं आणि सुंदर असं काम जे हातातून घडतं आहे. गणपतीच्या सीझनला मला कुठल्याही सीझनला मला सारखी लाईट जाते. लोकांना हे कळत नसतं की एखादं झाड पडलं की वायर तुटते, काय होते. पण या माध्यमातून ज्यांनी या तरुण वर्गाने आमच्या सुमित मिरगल आणि त्यांच्या टीमने ही जी काही सुरुवात केली, आमचे गावकर बाबा खेडेकर आहेत, इतरही आहेत, सामाजिक कार्यकर्ते, बरीचशी तरुण पिढी पुढे येते, त्यांचं अभिनंदन करावं हे वाटतं की त्यांनी एक चांगला नियोजित कार्यक्रम की या गावामध्ये गाड्या फिरताना त्या गाड्यांना त्रास होतोय, सणासुद्धाला लाईट जाते, ते का जाते याचा विचार कोण करत नसतो. आणि ह्या लोकांनी बरोबर त्या वीक पॉईंटवर जाऊन हा आजचा कार्यक्रम त्यांनी व्यवस्थित पार पडला. ह्याच्या अगोदरसुद्धा या गावाबाबतीमध्ये सुमित मिरगल यांच्या टीमने ते चांगले कार्यक्रम केले. त्याच्यामध्ये आमचा संतू कांबळे होता, सुमित होता, स्थानिक गावकरी आहेत, आमचे चंद्रकांत खेडेकर आहेत, बाबा खेडेकर आहेत. जे आम्ही रस्त्यावर उभा आहोत, ह्या रस्त्यावरती एक महामंडळ, एसटी महामंडळ, आमची गव्हर्नमेंटची गाडी येते, एसटी येते. पण अशी परिस्थिती आहे, ह्या रस्त्याची अशी अवस्था आहे की जर यायचं म्हटलं तर आज जर संगमेश्वरातून रिक्षावाले जरी यायचं म्हटलं तरी विचार करतात. तर आम्ही ह्या एक ठरवलेलं की ह्या रस्त्याचं थोडं जर सरकारकडून होत नसेल, लोकप्रतिनिधी जर लक्ष देत नसतील तर आपण करूया. आणि त्याच्यानंतर आपण कधीतरी कळेल आणि आपण सगळे मिळून, गावातले लोक, तरुण वर्ग मिळून, बाकी आमचे सगळे वडीलधारी लोक आहेत, मिळून आपण या लोकप्रतिनिधींना भेटून असं मला वाटतं की आम्ही त्यांच्याकडून हे करून घ्यावं इथून पुढे असं वाटतंय. आणि हे तर करणारच आम्ही. दुसरी गोष्ट, आता जर बघायला गेलं तर गावामध्ये आज आमच्याकडं म्हातारे लोक आहेत, वयोवृद्ध आहेत, तर आरोग्याचा प्रश्न येतो. जर कुणाला एखाद्या वेळेस काय आजारपण आलं तर बघायला गेलं तर अत्यावश्यक सेवा इथं काही नाहीये किंवा ती सुविधा नाहीये. तर त्याचा पण आम्हाला तर वाटतं असा प्रयत्न करायला पाहिजे आम्ही सगळ्यांनी मिळून की इथं एखादं काय म्हणजे असं आरोग्य विषयक काहीतरी, म्हणजे असं दवाखाना वगैरे छोटा किंवा सरकारी जर डॉक्टर्स वगैरे इकडे एखाद्या वेळेस हप्त्यातून एखादी वेळ गाडी आपण इकडे आणू शकतो. अशा यांनी जर म्हणजे असं मला वाटतं की आपण प्रयत्न करायला हरकत नाही. त्याच्यातून थोडं जसं म्हणजे आपण इथे जर, आता आम्ही तर बाहेरच आहोत, आता पोटा पाण्यासाठी सगळ्यांना जावंच लागतं. पण जे गावामध्ये आमचे लोक आहेत, वडीलधारी लोक आहेत, वयोवृद्ध, तर त्यांच्यासाठी पण इथे ते लोक आजारपणातून असं हे आरोग्याविषयी पण त्यांच्यासाठी आम्हाला लक्ष द्यावं लागेल आणि ते आम्ही देणारच आहे. आता जर बघायला गेलं तर ह्याच्या आधी गावामध्ये जो तो आपापल्या वैयक्तिक सगळे वाडीमध्ये वैयक्तिक बघत होते, पण आता ह्या 2026 मध्ये आम्ही तरुण वर्ग एकत्र आलेलो आहे आणि असा विषय आम्ही विचार केलेला आहे की आम्ही वैयक्तिक न करता गावाचा विषय आपण घेऊया, गावाचा विचार करूया. आणि त्याच्या हिशोबाने जर बघायला गेलं, म्हटलं जातं एकीचे बळ. जर आपण सर्व गावातले सर्व 100 लोक एकत्र आलो तर नक्कीच इतिहास घडू शकतो. कुंभारखाणी हे गाव अतिशय दुर्गम भागातील खेड्यातील असून या ठिकाणी सोयीसुविधांच्या दृष्टीनं अतिशय म्हणजे कमतरता आहे. आणि म्हणून या गावामध्ये गावाचा ग्रामविकास आणि ग्राम स्वच्छता अभियान आज दिनांक 15 ऑगस्ट 2026 रोजी एक राष्ट्रीय सण आणि या सणाचं औचित्य साधून या गावामध्ये सर्व तरुण आणि ग्रामस्थांना एकत्र आणण्याचं काम आमच्या गावातील एक तरुण तडफदार, एक उभारी घेणारं व्यक्तिमत्व आदरणीय सुमित मिरगल यांच्या प्रयत्नातून, यांच्या अतिशय होतकरू हा तरुण आहे आणि याच्या माध्यमातून हा गाव संपूर्ण एकत्र होत आहे आणि गावाचा आपण स्वतःचा विकास आपण स्वतः करू शकतो याचा एक आदर्श या गावानं दाखवून दिलेला आहे. सर्व ग्रामस्थ, तरुण आणि सर्व ज्येष्ठ नागरिक यांनी एकत्र हातात हत्यारं घेऊन स्वतः मेहनत करून आपण आपला विकास करू शकतो असा एक आदर्श या गावानं घालून दिलेला आहे आणि त्याचं श्रेय आदरणीय सुमित मिरगल यांना जातं.
आज गावात जे स्वच्छता मोहीम वृक्ष लागवड कार्यक्रम झाले त्याविषयी सांगा. थोडक्यात म्हणजे ही संकल्पना माझ्याकडून नव्हती. एक सगळ्यांनी मला थोडक्यात सुचवलं होतं थोडं काही रस्त्याचं, कोणी लाईटीचा विषय, कोणी रस्ते म्हणजे ह्याचा वृक्षारोपणचा. तर थोडं सगळ्यांची संकल्पना मी एकत्र करून एक मोठी संकल्पना म्हणजे सगळ्यांकडे मांडली. तर सगळ्यांनी चांगल्या प्रकारे मला हे दिसतंय आज तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसतंय, उपस्थिती दिसते. मुंबई चिपळूण स्थानिक लोक चांगल्या प्रकारे उपस्थिती आहे. आणि म्हणजे आजचं जे काम आपलं झालं सुरू आहे सामाजिक काम, त्यामध्ये कोणत्या कोणत्या स्वरूपाचे सांगा स्पष्ट. थोडक्यात म्हणजे एक शेवाळीपर्यंत भराडीन मंदिरच्या रस्त्याची थोडी अवस्था खराब आहे. तर मध्ये मध्ये खूप खड्डे आहेत. तर तिथे डबल टाकून JCPच्या माध्यमातून डबल टाकून रोलर फिरवून व्यवस्थित तो वाहतुकीसाठी व्यवस्थित करता येईल अशा पद्धतीने आम्ही तो रस्ता केला. त्यानंतर दोन्ही रस्त्याच्या दोन्ही दुतर्फा जी झाडं वाढली आहेत येणाऱ्या जाण्यासाठी, जे समोरचं कधी कधी दिसत नाही, तर ते आम्ही कटिंग केलेलं आहे जेणेकरून वाहतुकीसाठी ते व्यवस्थित होईल. आणि एक इलेक्ट्रिसिटीचे जे खांब आहेत त्याच्यावरती वेळी आणि झाडं वगैरे असतात, ती लागल्याने ते कधी लाईट जाते वगैरे, तो खूप प्रॉब्लेम येतो. तर ते एक काम उपक्रम केला. आणि आता वृक्षारोपणचं होणार आहे. वृक्षारोपणचा विषय आमचा पूर्ण गावामध्ये आहे मानस, पण सध्या आम्ही तात्पुरता वाघजाई मंदिर ते भराडी मंदिर हा उपक्रम आम्ही एवढाच घेतोय. पुढच्या वर्षी आम्ही थोडक्यात म्हणजे पूर्ण गावामध्ये वृक्षारोपणचा विषय आहे. आज जी स्वच्छता मोहीम आणि खड्डे भरण्याचा कार्यक्रम केला ते कुंभारखानीमध्ये कोणत्या कोणत्या वाड्यांमध्ये झाला? टोटल 9 वाड्या आहेत. गावनवाडी, बौद्धवाडी, बेलेवाडी, गडगेवाडी, चापेवाडी, हलदवाडी, खडकेवाडी, भुजनेवाडी, मानेवाडी या सगळ्या वाड्यांचा सहभाग आहे. भविष्यात आपल्या गावचा विकासाचा संकल्प काय राहणार आहे ग्रामस्थ? एक स्वप्नातलं गाव असं एक आम्हाला करायचं आहे. म्हणजे थोडं सगळ्यांच्या आता सूचना येतील, कल्पना येतील. माझी एकट्याचीच काही कल्पना नसणार, सगळ्यांच्या कल्पना आहेत. त्याच्यामध्ये एकत्र करून थोडं जेवढं चांगलं करता येईल तेवढा प्रयत्न करणार. यापूर्वी आपल्या माध्यमातून झालेली कामं सांगा. मी प्रथमच म्हणजे 2026 मध्ये कुंभारखानी प्रीमियर लीग चं आयोजन केलं. म्हणजे सगळ्यांनी तरुणांनी आम्ही केलं. तर तो एक चांगला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तरुणांचा, ग्रामस्थांचा, म्हणजे सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 250 ते 300 लोक तरुण मंडळी एकत्र आली, जेणेकरून ती प्रत्येक गावात मुंबई, चिपळूण, पुणा विखुरलेली होती. त्यांना सगळ्यांची एकमेकांशी ओळख तयार झाली आणि तो एक सक्सेस झाला. त्यानंतर मी आता रिसेंटली 1 महिन्यापूर्वी मागेल त्याला काजू एक सरकारी सोयी होती, स्कीम होती, ती राबवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये मी कुंभारखानी गावामध्ये 3000 काजूची वाटप केलं. आणि त्यानंतर हे आपलं सगळ्यांच्या ह्याच्यातून एक स्वच्छ सुंदर गाव एक श्रमदानातून एक तयार होत आहे. ग्रामस्थ मंडळी चाकरमान्यांसाठी काय आवाहन कराल? जे आता या कार्यक्रमात उपस्थित, त्यांना काही लोकांना उपस्थित राहता आलं नाही काही कारणास्तव, तर त्यांनी पुढच्या येणाऱ्या काही उपक्रमामध्ये उपस्थित राहून गावाचा विकासासाठी हातभार लावा.